नमस्कार, मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज दिनांक 1 डिसेंबर 2024 आणि मित्रो आता सकाळचे 7 वाजत आलेले आहेत। शेतकरी मित्रो, फेंगल चक्रीवादळामुळे राज्यात अवकाळी पावसाची शक्यता सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून साइडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। शेतकरी मित्रो, उशिरा मध्यरात्री हे चक्रीवादळ तामिळनाडू राज्याच्या किनारपट्टी भागामध्ये धडकलेलं असून सध्या त्या ठिकाणी त्या भागामध्ये आपल्याला जोराच्या वादळी वाऱ्यासोबत आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि याचा परिणाम स्वरूप आपल्याला कालपासूनच आपल्या राज्यातील वातावरणावर सुद्धा जाणून येत आहे। राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण काही ठिकाणी पाहायला मिळालं आहे। आणि मित्रहो, आज सुद्धा आपल्याला असंच वातावरण पाहायला मिळणार असून यामध्ये थोडी वाढ होण्याची दाट शक्यता आहे। म्हणजे आपल्याला जवळपास अर्ध्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळू शकते। आणि यासोबतच आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेपर्यंत आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक 2, 3 आणि 4 डिसेंबर दरम्यान आपल्या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हलका स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे। आणि काही वेदर मॉडेलच्या अंदाजावरून आपल्याला आज दुपारनंतर आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये खास करून आपल्याला आज दुपारनंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये अहेरी आहे, सोबतच भामरागड आहे, त्यानंतर गडचिरोलीचा जो काही दक्षिणेकडील भाग आहे, चंद्रपूर जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग आहे, या भागामध्ये तुरळक भागामध्ये हलका स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे। त्यानंतर आपल्याला नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठराविक ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। त्यानंतर आपल्याला इकडे करमाळा आहे, त्यानंतर इंदापूर, बार्शी, पेठ, तुळजापूर आहे, पंढरपूर, सोलापूर, वडूज, त्यानंतर कराड, विटा आहे, जत, सांगली आहे, या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। त्यानंतर आपल्याला इकडे कोडोली, सांगली आहे, येथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता फार कमी असून काही तुरळक भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकते। बाकी उर्वरित जिल्ह्यांमध्ये आपल्याला आज पावसाची शक्यता ही नाहीच्याच बरोबर असून आपल्याला आज मुख्यतः ढगाळ वातावरण बहुतांश जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे।